म्हणजे हे मोदक वहिनीने नैवेद्य म्हणून दाखवायचे होते का देवाला? सॉरी देवा, मला माहिती नव्हतं. त्याचं काय झालं, मला खूप भूक लागली म्हणून मी खाल्ले ना. मला माहिती असतं तर मी खाल्ले नसते. हे बघ देवा, आता जर वहिनींना समजलं ना तर वहिनी मला अजून मोठी शिक्षा करतील. हे बघ, तुझ्या या गरीब बिचाऱ्या भुकेल्या भक्ताचं रक्षण कर. हा, चला आता मोदक खाता येतील आपल्याला. काय मस्त सुवास पसरलाय मोदकांचा. कधी एकदा खाईन असं झालं तुम्हाला. पण मला एक फक्त शंका आहे की नैवेद्यासाठी तू एवढे मोदक बनवलेस पण देवासमोर एकच मोदक ठेवलास, असं का केलं? अरे ते काय आहे ना, देवाला नैवेद्यापेक्षा आपल्या मनातल्या भावना जास्त महत्वाच्या असतात. म्हणजे आपण एक मोदक जरी ठेवला तरी त्याचं मन भरतं, पण काही लोकांना हे कळतच नाही. दामिनी, आजचा दिवस चांगला आहे, त्यामुळे मी ठरवलंय की तुझी शिक्षा माफ करायची. आज काय, या क्षणापासनं मी तुझी न बोलण्याची शिक्षा माफ केली. तू बोलू शकतेस. थँक्यू 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 सो मच. देवच पावला ना. हा, घे हे मोदक खा. हे मी खाऊ? वहिनी, तुम्हाला मी खरं सांगू का, मगाशी तुम्ही नैवेद्य दाखवत होता ना, मला असं झालं होतं की कधी एकदा तुमचा नैवेद्य दाखवून होतो आणि मी कधी एकदा मोदक खाते. इतकं सुवास सगळ्या घरभर पसरला होता, हे ना दादासाहेब? मला फार आवडतात तुमच्या हातचे मोदक, माहितीये ना तुम्हाला. तरीही एवढा सुवास होता तरी मी या मोदकांना हात सुद्धा नाही लावला, अजिबात बोट सुद्धा नाही लावलं. आता तुम्ही परमिशन देताय ना, तर आता मी खाते. हा, थँक्यू.